महेश लांडगे, तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरले म्हणजे वाघ होत नसतो. खरा वाघ आमचे अजितदादा आहेत. ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील. चिंचवडच्या देवस्थानामध्ये मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली? आठवतंय ना? लोकांना आठवतंय. भंगार चोरणारे तुम्ही कंपनीच्या मशिनरी आणि भंगार चोरल्या तेव्हा औरंगाबादवरनं पोलिसांनी मध्यरात्री उचललं होतं, मुटकुळं करून घेऊन गेले होते. तेव्हा जे अजितदादा आहेत त्यांच्याच पांघरुणाखाली होते. विसरले का तुम्ही? सातत्याने उचलली जीभ लावली टाळ्यासारख्या बोलताय. कोणत्या महिलांच्या बांगड्यांचा आमचा अपमान करतायत की आम्ही बांगड्या घातल्या नाहीत? बांगड्या आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्या अजितदादांच्या बहिणी आहोत त्या बहिणी तुला ठोकून काढू, हे लक्षात ठेवायचं. आणि अजितदादांवर बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. तुझा वस्ताद तुझा बाप नक्की असेल, परंतु राजकारणाचा लंगोट अजितदादांनी तुला घालायला शिकवला. त्यामुळं वस्तादावर आणि गुरुवर डाव जर टाकायला गेलास ना भावड्या, तर तो लंगट सुटून सैरा बैरा पळावं लागेल, पळताभुई होईल. त्याच्यामुळे अजितदादांवर बोलताना, टीका करताना आपल्या खालचा अंधार बघून बोललं पाहिजे, याचं भान ठेवलं पाहिजे. 70 लाखाचं काम 7 कोटी दाखवून जे महानगरपालिकेचे सगळे पैसे लुबाडले आणि म्हणून भाजपच्या पांघरुणाखाली हे सगळं झाकलं जाते. म्हणून आज गुरुवर डाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये, हे लक्षात ठेवायचं महेश लांडगे. नाहीतर आम्ही सुद्धा घरात घुसून ठोकून बोलू. म्हशीच्या धारा काढत होता, म्हशीच्या धारा. लंडनला कशी काय कंपनी झाली? कुठनं झाली? धारा काढून झाली. सगळं निघेल, सगळं. तोंड सांभाळून बोलायचं माननीय अजितदादांवर. नाहीतर याद राखायचं, याच बांगड्या घालणाऱ्या महिला अशी काय चपराक देतील की नुसती पळता भुई होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.